जानेंगे, हम हक से जानेंगे, हम जानेंगे, हम हक से जानेंगे, हम हक से जानेंगे। पूछेंगे हम सूचना मांगेंगे, हर मुश्किल आसान बनाएंगे। पूछेंगे हम सूचना मांगेंगे, हर मुश्किल आसान बनाएंगे। माझे नाव मनस्वी संतोषरी करशाय, इयत्ता 4 शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भापकर वस्ती। माहितीचा अधिकार म्हणजे सरकारकडून माहिती मागण्याचे लोकांचे स्वातंत्र्य होय। भारतात माहिती कायदा 11 मे 2025 मध्ये केंद्र सरकारने मंजूर केला। 12 ऑक्टोबर 2005 पासून हा कायदा अंमलात आला। भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 19 प्रमाणे प्रत्येक व्यक्तीला भाषण आणि विचार स्वातंत्र्याचा हक्क आहे। हा हक्काचा भाग म्हणजेच माहिती अधिकार होय। माहितीचा अधिकार हा व्यक्तीचा नैसर्गिक आणि मानवी अधिकार आहे। लोकप्रशासनाच्या कारभारात पारदर्शक आणण्यासाठी माहितीचा अधिकार खूप महत्त्वाचे स्थान असतात। धन्यवाद। आरटीआई जब से लागू हुआ है, हम जानेंगे, हम हक से जानेंगे, हम जानेंगे, हम हक से जानेंगे, हम हक से जानेंगे। गांव की हो पंचायत या मंत्रालय का दफ्तर, किसी गांव का अस्पताल हो या कोई बिजली घर, क्या हुआ क्या ना हुआ मालूम करेंगे। कैसे होता काम काज हम हक से जानेंगे, हम जानेंगे, हम हक से जानेंगे, हम जानेंगे, हम हक से जानेंगे, हम हक से जानेंगे। दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो। का बरं माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो? त्याचं नाव काय? तर आंतरराष्ट्रीय स्तरावर माहितीच्या सार्वत्रिक प्रवेशाचा अधिकार म्हणजेच आरटीआय म्हणजेच माहिती अधिकार। तर हा सर्वसामान्य लोकांना, प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे बघा। त्याचं नाव काय? इंग्रजी इंटरनॅशनल डे ऑफ युनिव्हर्सल ॲक्सेस टू इन्फॉर्मेशन, म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन म्हणजे काय? माहिती मिळवण्याचा अधिकार हा भारतातील प्रत्येक नागरिकाला आहे। मग माहिती मिळवण्याची हा जो कायदा आहे कशासाठी निर्माण करण्यात आला? तर भारतीय शासनकर्त्यांना किंवा राज्यकारभार करत असताना त्या राज्यकारभारामध्ये पारदर्शकता यावी आणि प्रत्येकाला आपापली जबाबदारी कळावी यासाठी हा 28 सप्टेंबर माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो। हा कायदा 28 सप्टेंबर हा कायदा 2005 रोजी तयार झाला आणि 15 जून 2005 रोजी हा कायदा मंजूर झाला। तर 12 ऑक्टोबर 2005 पासून हा कायदा लागू करण्यात आला। या कायद्यामुळे नागरिकांना सरकारी कार्यालयांमध्ये माहिती मागण्याचा अधिकार प्राप्त झाला। नंतर या कायद्यामुळे नागरिकांना भ्रष्टाचार रोखण्यात आणि सरकारी कामांमध्ये वेग आणि सहभाग घेण्यास मदत झाली का? या कायद्यामुळे काय होतं? तर पहिलं जागृती वाढवणे। या कायद्याचं महत्त्व पहा, जागृती वाढवणे, लोकांमध्ये माहिती अधिकार कायद्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्याच्या महत्त्वावर भर देण्यासाठी हा 28 सप्टेंबर हा दिवस साजरा केला जातो। दुसरा महत्त्व त्याचं पारदर्शकता आणि उत्तरदायित्व म्हणजे काय? तर माहितीचा अधिकार नागरिकांना सरकार आणि त्यांच्या
संस्थांमधील कामांची माहिती मिळवून देतो, ज्यामुळे शासनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढते. म्हणजे काय, समजा आता शाळेचं प्रशासन आहे, शाळेच्या कामांबद्दल प्रत्येक नागरिकाला तो कायदा माहिती देतो. आणि समजा एखाद्याला वाटलं की या शाळेमध्ये काहीतरी घोटाळा आहे, भ्रष्टाचार होत आहे, तर ते नागरिक त्या शाळेला किंवा त्या संस्थेला माहिती अधिकारामध्ये माहिती मागू शकतात. आणि त्यामुळं काय होतं की त्या संस्थेचा कारभार पारदर्शक असा होतो आणि आपल्या देशाचा विकास होण्यासाठी त्याची मदत होते. नंतर लोकशाहीला बळ मिळतं. बघा, हा कायदा लोकांना शासनाच्या विरुद्ध प्रश्न विचारण्यास आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सक्षम बनवतो, ज्यामुळे लोकशाहीला बळ मिळतं. पण हा जो कायदा आहे, हा कायदा नागरिकांना खूप काही अधिकार देतो, हक्क देतो, परंतु त्याचाही वापर नागरिकांनी कसा केला पाहिजे, त्याचा गैरवापर करता कामा नये. समजा एखाद्या संस्थेमध्ये वारंवार माहिती मागवणे, एखाद्या संस्थेच्या जनमाहिती अधिकाऱ्याला माहिती देणे, जनमाहिती अधिकाऱ्याला वारंवार माहिती मागणे, आहे की नाही, त्यांची छळवणूक करणे, तर यामुळं काय होतं की शासनाचा वेळ वाया जातो, त्या संस्थेच्या कामात अडथळा येतो. तर कायदा पाळत असताना या गोष्टी सुद्धा आपण पाळल्या पाहिजे. आपण काय केलं पाहिजे, आपला अधिकार, आपण अधिकाराचा गैरवापर करता कामा नये. नागरिक म्हणजे कोण, तर आपल्या भारत देशात राहणारे 18च्या वयापुढचे जे मुलं लोक आहेत त्यांना नागरिक म्हणतात. तुम्हाला नागरिक म्हणत आत्ता तुम्ही कोण आहात, मुले आहात, उद्याचे भविष्य आहात. तुम्हाला हा सांगण्याचा हेतू काय की या RTI म्हणजे हा जो कायदा आहे, माहिती अधिकाराचा कायदा, हा तुम्हाला माहिती व्हावा यासाठी, त्याची तोंड ओळख तुम्हाला व्हावी यासाठी 28 सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो. आणि माहिती अधिकार प्रत्येक गावागावातल्या नागरिकाला पाहायला, ऐकायला मिळावा किंवा त्याचा हक्क त्याला माहिती व्हावा यासाठी प्रत्येक ठिकाणी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी प्रत्येक शाळांमधून माहिती अधिकार दिन साजरा केला जातो. मग या अधिकार कायद्यामध्ये खूप कलम आहे की नाही, आणि त्या कलमानुसार या कायद्याचा काय केला जातो, अभ्यास केला जातो आणि त्यानुसार त्याचे त्या प्रकारे माहिती मागवली जाते. मग आज कोणता दिवस आहे, 28 सप्टेंबर 2025 हा दिवस आपण कोणता दिवस म्हणून साजरा केला, कोणता दिवस म्हणून साजरा केला, माहिती अधिकार दिन. थँक्यू.